आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राज्यामध्ये गेल्या वर्षी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 2706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मदत आणि पुनर्वसन विभागाची माहिती। शेतकरी आत्महत्यामध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर गेला। शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची आवश्यकता वाटल्यास कर्ज काढा, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, विजय वडेट्टीवारांची मागणी। बीडमध्ये आश्रमशाळेमध्ये शिक्षकाची कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच आत्महत्या। 18 वर्षांपासून वेतन मिळत नसल्याचा तसंच संस्था चालकाकडून मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोप। साताऱ्यामधल्या महाराणी ताराराणी यांच्या समाधीची दुरवस्था, सरकारनं दखल घेऊन समाधीचा जीर्णोद्धार करावा, ग्रामस्थांची मागणी। तर महाराणी ताराराणींच्या समाधीबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून विश्वास व्यक्त। शिर्डीमध्ये भक्तांची लूट करणाऱ्या 3 दुकानांना नगरपालिकेकडून टाळं, तर भाविकांची लूट करणाऱ्यांवर स्थानिकांनी बहिष्कार घालावा, राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। गडचिरोलीमध्ये नक्षल्यांनी पेरून ठेवलेलं स्फोटक साहित्य जप्त, गडचिरोली छत्तीसगड सीमावर्ती भागामध्ये पोलिसांची कारवाई। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी, सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गेटवे परिसरात पर्यटकांनी गर्दी केली होती। तुळवडीच्या दिवशी डोंबिवलीच्या आयरे गावामध्ये 2 गटात राडा, मध्यस्थी करण्यास गेलेल्या पोलिसांना मारहाण केल्याची घटना। विरारमधील हत्या प्रकरणाचा 24 तासामध्ये उलगडा, पतीनंच केली पत्नीची निर्घृणपणे हत्या, स्थानिक गुन्हे शाखेचं मोठं यश।